नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलं असेल त्यालाच आपण शेतकरी ओळखपत्र सुद्धा म्हणतो। तर मित्रांनो तुम्ही जर तुमचं शेतकरी ओळखपत्र काढलं असेल तर त्याचं स्टेटस हे कसं बघायचं आहे, ते पेंडिंग आहेत का, अप्रूव्ह करण्यात आलेलं आहेत का, रिजेक्ट करण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर अप्रूव्ह झालं असेल तर ते आपल्याला डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला mhfr.agritech.gov.in या साईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवरती सुद्धा येऊ शकतात। त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर काही अशा प्रकारे ऑप्शन ओपन होतील। इथं लॉगिनचं ऑप्शन आहे, इथं ऑफिशियल आणि फार्मर रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑनलाईन सध्या बंद आहे। तुम्ही फक्त सीएससी सेंटर वरूनच रजिस्ट्रेशन करू शकतात, कारण फार्मरचा हा ऑप्शन अजून बंद आहे, वेबसाईटचं कामच चालू आहे। मित्रांनो इथं तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे डॅशबोर्डच्या समोरचा, चेक एनरोलमेंट स्टेटस। तर मित्रांनो इथं चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतरच आपलं स्टेटस हे आपण चेक करू शकतात। आपलं फार्मर आयडी कार्ड हे अप्रूव्ह करण्यात आलेलं आहे का, रिजेक्ट करण्यात आलेलं आहे का, पेंडिंग आहेत। तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपल्या समोर चेक स्टेटस यामध्ये 2 ऑप्शन आलेले आहेत, एनरोलमेंट आयडी आणि दुसरा आहे आधार नंबर। तर आपल्याला इथं आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं या रकान्यामध्ये आपल्याला आपला आधार कार्ड नंबर हा टाकून घ्यायचा आहे। इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला चेक स्टेटस या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं सगळ्यात वरती आपल्याला आपला आधार कार्ड नंबर हा दाखवला जाईल, त्यानंतर सेंट्रल आयडी दाखवला जाईल। तर मित्रांनो आपल्याला हा सेंट्रल आयडी अतिशय महत्त्वाचा आहे, आपल्याला हाच आयडी अतिशय उपयुक्त आहे। त्यानंतर 2 नंबरला तुम्हाला इथं दाखवलं जाईल अप्रूव्हल स्टेटस, तुमचं जे काही स्टेटस असेल तर ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल। तुमचं जर पेंडिंग असेल तर तुम्हाला इथं पेंडिंग दाखवलं जाईल, अप्रूव्ह करण्यात आलेलं असेल तर माझ्यासारखंच तुम्हाला इथं अप्रूव्ह दाखवलं जाईल आणि जर रिजेक्ट असेल तर रिजेक्ट दाखवलं जाईल। त्यानंतर फार्मर नेम, त्याच्या समोर फार्मर नेम दाखवण्यात आलेला आहे, तुम्ही कोणत्या शेतकऱ्याचं काढलेलं आहे किंवा तुमचंच आहेत का हे तुम्ही इथं बघू शकता। आधार नंबर आणि इथं तुमचं नाव दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर इथं तुमची तारीख, तुम्ही किती तारखेला तुमचं फार्मर आयडी कार्ड हे काढलेलं आहे तर ती तारीख इथं देण्यात आलेली आहे। त्यानंतर किती तारखेला अप्रूव्ह करण्यात आलेलं आहे हे सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो या ठिकाणी तुमचं जर पेंडिंग असेल तर तुम्हाला पेंडिंग दाखवलं जाईल, तुमचं जर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला अप्रूव्ह दाखवलं जाईल। आणि मित्रांनो इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सेंट्रल आयडी जो नंबर दाखवण्यात आलेला आहे तर हा तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। हा तुम्ही कुठेतरी स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा लिहून सुद्धा ठेवू शकतात, कारण हाच आयडी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आणि याचं जे कार्ड आहे फार्मर युनिक आयडी कार्ड, तर हे अजूनपर्यंत शासनाकडून तयार करण्यात आलेलं नाही। ज्या वेळेस तयार करण्यात येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा बघायला मिळेल। परंतु मित्रांनो अजूनपर्यंत हे कार्ड तयार झालेलं नाही, तुमच्यासाठी फक्त हा जो नंबर आहे सेंट्रल आयडी, तर हाच नंबर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमचं फार्मर आयडी कार्डचं जे स्टेटस आहे तर हे चेक करू शकतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। तसेच मित्रांनो तुम्हाला फार्मर आयडी कार्ड कसं काढायचं आहे हे जर माहित नसेल तर त्यावर सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमचं फार्मर आयडी कार्ड सुद्धा काढू शकतात। तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र।